नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक व मालक विश्वास लचके यांचे परम मित्र डॉक्टर धर्माधिकारी आणि डॉक्टर मनोज चोपडा सर यांनी वर्ल्ड कॅन्सर डे निमित्ताने नागरिकांना आवाहन करण्यात आलं असून त्यांनी सांगितले की लवकर निदान आणि जीवनशैलीत बदल केल्यास कर्करोगावर मात शक्य आहे। दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या वर्ल्ड कॅन्सर डे च्या निमित्ताने प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांनी नागरिकांना कर्करोगाविषयी जागरूक राहण्याचे आणि लवकर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत महत्त्वपूर्ण आवाहन केलंय। कर्करोग हा आजार भीतीदायक असला तरी योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास तो पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो असे त्यांनी स्पष्ट केलंय। डॉक्टर मनोज चोपडा यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव, व्यसनाधीनता, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। विशेषतः तंबाखूजन्य पदार्थ, धूम्रपान आणि मद्यसेवन ही कर्करोगाची प्रमुख कारणे ठरत असल्याने नागरिकांनी यापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केलंय। कर्करोगाची अनेक लक्षणे सुरुवातीला दुर्लक्षित केली जातात, मात्र लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णाचे आयुष्य वाचवता येते। त्यामुळे नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नियमित आरोग्य तपासणी करावी असे मत डॉक्टर चोपडा यांनी व्यक्त केलंय। तसेच त्यांनी महिलांसाठी स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसांचा आणि प्रोस्टेट कर्करोग याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलंय। आज उपलब्ध असलेल्या आधुनिक वैद्यकीय सुविधा, तपासण्या आणि उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर यशस्वी उपचार शक्य असल्याचे त्यांनी सांगितले। वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन कर्करोगाविरोधात लढा द्यावा, रुग्णांना मानसिक व सामाजिक आधार द्यावा आणि कर्करोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहनही डॉक्टर मनोज चोपडा यांनी शेवटी केले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत सुप्रसिद्ध मॅग्नम हॉस्पिटल येथे। तर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मनोज चोपडा सर आपल्या सोबत आहेत आणि वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त ते नागरिकांना आवाहन देत आहेत। आज वर्ल्ड कॅन्सर डे आणि आज आपण जर बघितलं तर कॅन्सरचं प्रमाण वाढीस लागलं आहे। ज्या पद्धतीने हृदयरोग, डायबिटीज, उच्च रक्तदाब वाढले त्याच पद्धतीने तरुण पिढीमध्ये आज कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। आपण हे का झालं याचा जर विचार केला तर माझ्या मते आपली बदललेली जीवनशैली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यात आपण जे काही आज खातो आहोत त्याच्यामध्ये केमिकल्स, पेस्टिसाइड्सचा वापर जास्त वाढला आणि त्याच्यामुळे आपल्या खाण्यामध्ये म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स, फ्रूट्स किंवा याच्या धान्य आहेत त्याच्यामध्ये जे काही बदल झाले त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये जे काही मेटाबॉलिक चेंजेस होतात त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, आज आपलं जे काही पॉल्युशन म्हणजेच एअर पॉल्युशन, आज जर नाशिक शहराचाही विचार केला तर ट्रॅफिक जॅम्स, वाढलेलं कन्स्ट्रक्शन, रस्त्यांची कामं आणि याचा आपण आजचा रिपोर्ट जरी बघितला की जी काही पार्टिकल्सची लेवल पाहिजे ती 80च्या आत पाहिजे तर ती 100 ते 250च्या मध्ये आहे। तर ते एक कारण आहे की त्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये हे पार्टिकल्स जाऊन ते प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक आपल्या नसांमध्ये किंवा पेशींपर्यंत पोचतं आहे आणि ते एक दुसरं महत्त्वाचं कारण कॅन्सर वाढण्यासाठी आहे। आता कॅन्सर जर टाळायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर माझ्या मते नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे। त्याच पद्धतीने तुमच्या खाण्यापिण्यातील बदल महत्त्वाचे आहेत। तुम्ही जे काही फायबर आणि प्रोटीन्स याचा वापर जास्त चांगला करायला पाहिजे। सफेद रंगांपासून दूर राहा, वेगवेगळ्या रंगांचा वापर म्हणजेच पालेभाज्या, फळांचा वापर आपल्या जीवनात करा। तिसरी गोष्ट म्हणजे तुमची झोप व्यवस्थित आहे का। 7 तासाची झोप गरजेची आहे आणि ती येण्याकरता तरुण पिढीचा आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लेट नाईट झोपणं, लेट उठणं, त्याच्यात कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ताणतणाव। आपण जर महाराष्ट्रीयन लोक बघितलं तर आपण आरेला लगेच कार्य करतो, तर आपण जो काही हा रिस्पॉन्स करण्याच्या ऐवजी रिॲक्ट करतो प्रत्येक गोष्टींना, त्याच्यावरती आपण आपला स्ट्रेस वाढवतो कमी करण्यापेक्षा। आपण आपले आर्थिक व्यवहार कसे पारदर्शक ठेवू शकतो, आपल्या कुटुंबाबद्दल बरोबर किंवा आपल्या कुटुंबातील संबंध, आपल्या मित्रांबरोबरचे संबंध जोपासणं फार चांगलं आणि गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे का नाही। जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर कोणताही प्रॉब्लेम आला तरी आपण तो चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो
आणि माझ्या मते वर्ल्ड कॅन्सर डेला आपण आपल्या जीवनशैलीतील बदल घडवून आणून या आजारांपासून दूर कसं राहू शकू याचा आपण इथं विचार करू. धन्यवाद. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड कॅन्सर डेच्या दिवशी सरांनी जी माहिती दिलेली आहे, जे आवाहन नागरिकांना केलेलं आहे, नक्कीच नागरिकांना याचा फायदा होईल आणि ते त्यांच्या आहारशैलीमध्ये बदल घडवून आणतील आणि सुशिक्षित नागरिक म्हणून येणाऱ्या पिढीसाठी देखील सरांनी जो संदेश दिलेला आहे त्यावरील पिढीने देखील हा संदेश मोलाचा असल्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा जे आवाहन सरांनी केले त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजकडनं त्यांना धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.